TDS नाही, याच्यामध्ये आपण याची कंडक्टिव्हिटी मेजर करतो. हे कंडक्टिव्हिटी मीटर आहे. हे डिस्टिल वॉटर आहे का? आरो वॉटर आहे. म्हणजे डिस्टिल वॉटरची कंडक्टिव्हिटी 4-5 पर्यंत असते. याची 170पर्यंत आहे. नाही, हे जे सरफॅक्टंट सोल्युशन आहे ना, तर हे सरफॅक्टंट सोल्युशन आपल्याला त्यात मिक्स करावं लागतं. आणि या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी 245 ते 250 मायक्रोसिमेंट्सपर्यंत आपली घ्यावी लागते. त्यासाठी ठीक आहे. तर याची कंडक्टिव्हिटी 184 आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं सरफॅक्टंट सोल्युशन ॲड करूया. याची 254 250 थोडंसं कारण की डिस्टिल वॉटरची कंडक्टिव्हिटी 4-5 पर्यंत असते. 10-4 असते. कारण की याच्यामध्ये जर ट्रान्सड्यूसर तयार होतो तर तो ट्रान्सड्यूसर परफेक्टली यावा त्यासाठी. डिस्टिल वॉटर यूज करणं पेपर आहे की आपले डिस्टिल वॉटर आपल्याकडे डिस्टिल वॉटर नाही. इकडे नाही. हां, नाही. इथलं फॅन बंद करता का? ओके. तर त्याची कंडक्टिव्हिटी 248-47 दरम्यान आहे. त्यामुळे आपल्याला सोल्युशन आपल्याला वापरायचं. तर मागे एक्सटेन्शन बोर्ड लागेल. एक्सटेन्शन हे इमर्शन ट्यूब युनिट आहे. याच्यामध्ये ऑन ऑफ बटन आहे. म्हणजे ज्यावेळेस इथलं सोल्युशन आहे ते सोल्युशन आपल्याला याच्यामध्ये फिल करून घ्यायचं. त्यावेळेस दुसरं बंद ठेवायचं आणि हे फक्त जे इनलेट आहे ते इनलेट त्याला चालू करायचं. आणि इथं सोल्युशन म्हणजे आपण याच्यात इकडे हो, काय की याच्यामध्ये आपण सोल्युशन ठेवलं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सोल्युशन इकडे येतं. ओके. याच्यामध्ये हा सेन्सर आहे. याच्यामध्ये जे काही डिस्प्लेसमेंट होईल आपलं ते डिस्प्लेसमेंट इथं सेन्स केलं जाईल आणि त्या सेन्सरचे सिग्नल्स इथे येतील आणि इथं आपल्याला इथे व्हॉल्यूम दिसेल की किती व्हॉल्यूम याच्यामध्ये डिफरन्शिएट झालेलं आहे. हे ऑन ऑफ करण्यासाठी, हे रिझर्वायरमधला सोल्युशन्स इकडे फिल करण्यासाठी इकडे दिले. हे इनलेट व्हॉल्व आहे आणि इकडे आउटलेट आहे म्हणजे ड्रेन करण्यासाठी. आणि सर ते रिझर्वायरमध्ये किती सोल्युशन टाकायचं असं काही लिमिट नाही? काही नाही, आपल्या याच्यासाठी भरेपर्यंत समजा काही एक्सपेरिमेंट झाले नंतर ड्रेन केलं नंतर पुढचं सोल्युशन घेण्यासाठी, कारण की आपल्याला इथपर्यंत फिल करून घ्यावं लागतं. हो. आणि याच्यामध्ये इमर्शन ट्यूबमध्ये हे सोल्युशन्स इकडे पण असतात आणि इकडे पण असतात. ओके. या दोन्हीची कंडक्टिव्हिटी ते डिफरन्स चेक करतो आणि आपल्याला त्याच्या डिफरन्समध्ये व्हॉल्यूम दाखवतो. तुम्ही करून द्या त्यांना. आपल्याला राईटवरती कॅरेजिनिन हे करावं लागेल ना, ॲडमिनिस्टर करावं लागेल. फॉईल चेक करायला नाही, मी याच्यामध्ये फक्त हे करतो की इन्स्ट्रुमेंट चालू झालं की त्याचे जे आपल्याकडे सोल्युशन्स आहेत तयार केलेले आहेत. ओके. तर ते सोल्युशन आपण इन्सर्ट करू. याच्यामध्ये आपल्याकडे सिरिंज आहे. बरं. तर त्या सिरिंजला आपण त्याच्यात व्हॉल्यूम इन्सर्ट करायचं. 0.5 ml, 1 ml, 2 ml. मग त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स आपल्याला इथे दिसेल तो आपल्याला याच्यामध्ये मेजर करता येईल. कॅलिब्रेशन
कॅलिब्रेशनचा. आणि त्याच्यानंतर नॉर्मल आपला जो रॅट असेल किंवा माईस असेल तर त्याचं पोहा याच्यामध्ये घातलं की आपल्याला ते डिफरंट करता येईल. त्यामुळे त्यांना लगेच आता हे द्यायची आवश्यकता नाही आहे. ओके हे फक्त मला मी प्रोसेस दाखवतो कशी करायची ती. एकदा ते तुम्हाला लक्षात आले की मग तुम्हाला ते करता येईल. अलग ॲक्च्युली सर आणि ते तुम्ही ते काय चेक केलं ते हे सर्फॅक्टंट सोल्युशन आहे हां आणि याच्यामध्ये आपण ते कंडक्टिव्हिटी मेजर करतो. ओके नॉर्मली काय असतं की डिस्टिल वॉटर जर घेतलं असतं तर त्या डिस्टिल वॉटरची कंडक्टिव्हिटी ही 5 ते 10 मायक्रोसिमेंट्सपर्यंत असते. बरं आणि त्याच्यामध्ये आपलं सर्फॅक्टंट सोल्युशन ॲड करून आपण ते 245 ते 50पर्यंत आपण घेतो की हे मेजर करण्यासाठीच हे ओके मीटर आहे. आणि आता हे आरोचं पाणी आहे त्यामुळे ह्याच्या कंडक्टिव्हिटीचं जर 185च्या जवळ होतं. आता फक्त आपल्या एक सॅम्पलसाठी आपण ते घेतलेलं आहे याच्यामध्ये सर्फॅक्टंट सोल्युशन टाकलेलं खाली महाविष्णूजीमध्ये बेसिक रिडिंग्स आपल्या याच्यात दाखवेल. इकडे येऊन जाणार काय हो व्हिडिओ. ओके तर या सिरिंजच्या थ्रू आपण 0.5 ml याच्यामध्ये सोल्युशन्स घ्यायचे असेल. याच्यामध्ये सोल्युशन्स इन्सर्ट करायचं आणि जसं आपण सोल्युशन याच्यामध्ये इन्सर्ट करू जितके काही सोल्युशन ॲड झालेले आहे तितकं आपल्याला याच्यामध्ये वॉल्यूम दाखवायचे. ओके ओके तर अशा प्रकारे याच्यामध्ये रिडिंग्स घ्यायचे. मोड चेंज करता येतात का आपल्याला सर? तिथे मोड कुठला तिथे येतो ना. हा रीड मोड आहे, हो कॅलिब्रेशन मोड आहे, हो PC कनेक्ट आहे. म्हणजे यातला जे काही एक्सपेरिमेंट आपण घेऊ तर ते सगळे एक्सपेरिमेंट आपल्याला RS-232च्या केबल थ्रू आपल्या कम्प्युटरवर आपल्याला सेव्ह करता येतात सेव्ह करतो. ओके आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिपोर्ट्स बघता येतात. याच्यामध्ये व्ह्यू डेटा आहे म्हणजे आपल्या याच्यामध्ये ज्यावेळेस नंबर ऑफ एक्सपेरिमेंट होतील तर प्रत्येक एक्सपेरिमेंटचा डेटा काय आहे हे आपल्याला याच्यामध्ये नंतर बघता येतं. ओके तर आता 0.5 ml आपण याच्यामध्ये सॉल्युशन घातलं होतं तर 0.5 ml त्याने याच्यामध्ये रिडिंग दाखवली शो आहे. ओके शो केली. हो चालेल ना. जस्ट मी हे दाखवलं याच्यामध्ये. एखादा रॅट घेऊन या म्हणजे त्याच्यात पोहायच्यामध्ये इन्सर्ट करून आपल्याला हो रॅट आणि माईस दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. ओके तर 0.5 ml आणि 0.5 ml आपण दोनदा घातलं त्यामुळे याचं रेडिंग आता 1 ml आहे. येस ओके तर ही सिरिंज आहे त्यासाठी ही सिरिंज आपण हे करू शकतो. ओके रॅटचं हे कुठलं माईस आहे ना. हे रॅटसाठी आहे ना? हे रॅटसाठी आहे हां. आणि हे माईससाठी. माईसाठी. तर रॅटचं आवडून द्या कारण की याच्यामध्ये रॅटचे केलेलं आहे. रॅटचं घ्या. हां
सॉल्यूशन का कंडक्टिविटी 245 to 250 के बीच में होनी चाहिए. Okay. And how to measure the conductivity meter is it? This is a conductivity meter. Okay. So using this we can measure the Probe है ना? नहीं इसके अंदर में probe है. It's a cap. It's okay. I have to dip it in. Yes. You have to just power on. It should lie between. Yeah. 245 to 250. Now it is more. तो ये अपना आर वाटर है, इसका 180 to 150. तो इसके लिए हमने 2 ड्रॉप्स इसमें डाला है. अगर ये डिस्टिल वाटर होता तो हमें 4 ड्रॉप डालने पड़ते. तो डिस्टिल वाटर इज प्योर वाटर. अब ये आर वाटर है तो इसमें थोड़ा सा डिफरेंस दिख सकता है. अच्छा, but ये conductivity 45 to 50 मेंटेन है. नहीं ये कॉन्सनट्रेटेड सॉल्यूशन है. तो इसके ड्रॉप डालने के बाद इसमें जितना अगर कम लगता है तो और एक ड्रॉप ऐड कर देगा. ज़्यादा होने के बाद इसका डिस्टिल वाटर ऐड कर देगा इसमें. तो इसको मेजर करके स्टर करके इसका नॉर्मल लेवल शुड आई बी 240 to 255 to 250 ये दोनों के बीच में होनी चाहिए. ये 187 है. कम. हाँ तो हमने उसमें सॉल्यूशन तैयार करके दिया था. ये जस्ट साइड में रखा है. See, now carrageenan has been given by subplantar route. So that is an agent which will inflame the tissue. Okay, so that is basically a seaweed powder, carrageenan. This is lambda carrageenan. There are different varieties of carrageenan. This is lambda carrageenan. Lambda carrageenan is used for this kind of activity. So this will cause now inflammation. What will it do? It will now release many intermediary autocoils like histamine, bradykinin, 5-HT, which will cause inflammation of the tissue, which is measured at half an hour, 1 hour, 2 hour, 3 hour, 4 hours like that. So once this is given now, the other paw will be served. If you have given it for the left paw, the right paw will be used as a control. So there will be inflammation. Yes, only for at the one paw, place at a place where you have given. we have injected the Administered medicine. subplantar route. That is a subplantar route. So now it has been given. The time is And this machine will 3 count the amount of inflammation. Yeah. So this is basically used to measure the anti-inflammatory activity, potential anti-inflammatory activity of the compound. For that, what will do? Inflammation causing agent plus anti-inflammatory drugs. Yeah. Both of them will insert them together No. or after some interval. No. If the drug is active orally, you can give first the oral administration. After 1 hour, you can give subplantar administration. And there will be a different set of animals for measuring or comparing this activity of the compound. So in all animals, the subplantar route will be given. So now it's 250. So around 220 we will see, and next 1 hour also we can get to see how much inflammation carrageenan has.